गुड मॉर्निंग ऑल ऑफ शिताफळची पार्टी याची तापं खाऊन मी निघालो कॉलेजमध्ये. कॉलेजचं वातावरण खूपच छान होता. मी व्हिडिओ बनवायला चालू केलं होतं तर झाडांनी अडथळा आणली आणि मी व्हिडिओ बनविला. सकाळची वेळ असूनही एवढं मोठं ऊन पडलं होतं. पापड वेलावं लागले आणि उन्हामध्ये चलावं लागलं. मार्केटमध्ये फुल जाम होतं, गर्दी होती. अशी बसवलेली गाडी मी कधीच पाहिली नव्हती. मी आलो टायपिंगवर मी जेव्हा टायपिंग करायला बसलो तर मला मराठी लेसन कंप्लीट करायचे होते. तर मी मराठी लेसन खणाखण टायपिंग केले. तेवढ्यातच लाईट गेली आणि लाईटची समस्या इथं हमेशा असते. सगळे पूर्ण नाराज झाले कारण की कोणाचं पीड आणि पैशाचं. नेमकं आपण 30,000चं मोबाईल काय घेतलं. बसल्या चला इफेक्ट तरी चेक करा म्हणलं तर मी इफेक्ट चेक करीत बसलो. दुपारचं जेवण करण्यासाठी माझ्याकडे अनेरराव आला होता. की फर्स्ट क्लास दुपारचं जेवण चालू आहे आणि माझ्यासोबत आहे PR आणि सगळे. त्या जेवणामध्ये मीलमध्ये आहे कांद्याची पात, वेपर्स, वर्रापाव खायले मान वर्रापाव आणि माझी फेवरेट आहे मूग डाळ. वर्रापाव काय डेंगू झाला वाटतं भाई, घासावर मासा एवढंसा वर्रापाव. आमचा गोलो तरी खाऊन टाके याच्या झटक्यात. मी काय खाऊ 3 लागतात आपल्याला एका झटक्यात. मस्तपैकी झोडाला जेवण झाल्याच्या नंतर वाक करता आम्ही इमली झटका नाही खाल्लं तर काय खाल्लं. रेडिंगच्या बाहेर बसून काय फायदा रे. चला म्हणलं दांडिया बघायला तरी जाऊ. मी PR आणि AR मस्तपैकी गेला दांडिया बघायला. दांडियाचं फंक्शन ऑलरेडी चालू होतं. डॉन भाई फोनमध्ये बिझी होते. त्यांना भेटून आम्ही दांडिया बघण्यासाठी गेलात आहोत. तर आम्हाला मध्ये दिसलं की खूपच मस्त दांडिया फंक्शन चालू आहे. लहान लेकरं मस्त दांडिया खेळत आहे आणि आमच्या आधी बरेच त्यांचे स्टेप्स लेवल वगैरे झाल्या होत्या. कारण की आज शेवटचा पण दिवस आहे. आम्ही जात होता तेवढ्या त्यात भालू दिसला. त्या भालूसोबत सेल्फी वगैरे घेतली आणि आम्ही निघालाच वापशी. आम्हाला कळलं की दुसऱ्या ठिकाणी पण दांडिया बघायला जायचं आहे. त्यामुळे इथं हॉस्टेलवर पण चालू होतं पण तिथं जाता येत नाही म्हणून आम्ही गेला दुसरीकडे. माझ्यासोबत सगळेजण होते. आम्ही सोबत गेलात मंडीमध्ये मस्त डेकोरेशन बघून आम्हाला खूप आश्चर्यचकित वाटलं. मी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला पण इथं अलाउड नव्हता. तर आम्ही निघाला दुसऱ्या ठिकाणी जिथं मंडीमध्ये सगळं दांडिया वगैरे संपन्न झालेला होता. आणि आम्ही गेला एका सभागृहामध्ये. तिथं की खूप मोठं नियोजन वगैरे होतं आणि बक्षीस तिथं स्कूटी होती. तिथं आम्ही सेल्फी वगैरे घेतली आणि तिथं 700 रुपये पास आहे म्हणून आम्ही गेलात वापसी. गुड नाईट आणि ट्रावला म्हणून आम्ही निघालात घरी. दुसरा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण की जिमवाल्यांनी माझ्याकडे जिमची चावी दिली होती आणि मी जिममध्ये एकटाच होतो. मी बॉडी पुश लई खूप जास्त झाली होती त्यामुळे पोलिंग वगैरे केलं, फॅट लॉस, मुडदूड वगैरे सगळं वर्कआउट एककडे केलं आणि मी निघालो अमित्रावसाठी कपडे घेण्यासाठी. त्याचबरोबर शूज बी घ्यायचं होतं. सगळी शॉपिंग झाल्याच्या नंतर थंडी पण वाजवत होती. शेकाटा पण घ्यायचं होतं कारण की रात्र खूप झाली होती आणि त्याचबरोबर आराम पण खूप महत्त्वाची होती. आराम पण खूप करायचं होतं कारण की सकाळी उठून आपल्याला मंडी मार्केट जायचं होतं. त्याचबरोबर आपल्याला मुकुंदरात पण फिरायचं होतं. आपल्याला म्हणजे अरे ह्याच्यात मी कुठे. अरे भाई साहब अख्खा शूट, बाप रे सिनेमॅटिक शूट. लय भारी शूट आहे ना भाऊ. ये बात बघा नेचर. हे सगळं खरं झालं भाऊ. तुम्ही इशारे करा पण मी कुठे आहे. अरे भाई साहब इथं आहे ना मी. ये बात वाट स्टाईल. हो नजारा तो देखो जरा. हे लुक वाव. हे स्टाईल तर बघ कशी आहे भाई. का राजी वैसा आहे तो क्या करे भाई. सब लोग दीवाने है. बस झाला आता तुला उतरा. संध्याकाळचं वातावरण खूपच छान झालं होतं. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल की हे वातावरण कुठलं आहे आणि हे जागा कुठली आहे. वातावरणामध्ये असं वाटत आहे की संध्याकाळी खूप पाऊस पडणार आहे तर असं काही झालं नाही. संध्याकाळ झाली होती आणि दांडिया पण चालू झाला होता. त्याचबरोबर आमच्यासोबत गोलू आला. गोलू दांडियाला बघायला बहुत एक्सायटेड होता आणि ते आमच्यासोबत आला. गोलूला मस्तपैकी नजारा दिसत होता आणि गोलू मस्तपैकी नजाऱ्याचा फायदा घेत होता. इथं आमच्यासोबत बरेच पोरं आले होते आणि दांडिया बघून संपली आणि आम्हाला आता दुसऱ्या ठिकाणी दांडिया बघायला जायचं होतं जे की खूप चांगलं. ते दांडिया फक्त 3 दिवसासाठी ओपन होतं. आम्ही एका लर्निंग स्कूलमध्ये आला जिथं दांडियाचं खूप चांगलं आहे. एंट्री गेटला एकदम फिल्मी टाईप एकदम बॅनर वगैरे होते आणि मध्ये एकदम आकर्षित आणि एकदम मस्त होता. डेकोरेटेड तर एकदम मस्त होता. आमच्या आधी ते दांडिया जिथं ग्रुपनं चालू होता. सगळ्याची ड्रेसिंग आणि डान्सिंग पाहून आम्ही तर शॉकच झाला. रोबोट पण आला होता. त्याचबरोबर मस्तानीचा एक रूप केला होता. ते खूप आकर्षित होता आणि प्रत्येकजण आपल्या पद्धतीने रंगरूप रेषा बदलून आल्या होत्या आणि आपल्या ग्रुपनं डान्सिंग चालू. गोलू मस्तपैकी नजारा बघत डान्स करत होता आणि ते म्हणत होता आम्हाला आता झोप काय आवराना गेली म्हणून त्याला घेऊन आम्ही निघालात घरी आणि त्याला झोपी घातला आणि आम्ही पण झोपला. हर एक नवीन दिवस काही ना काही आपल्यासाठी नवीन घेऊन येत असतं. आज जिममध्ये माझ्यासाठी खूपच चांगला वर्कआउट होता ते म्हणजे शोल्डर आणि माझे फेवरेट पण शोल्डर प्रेस वगैरे होते. शोल्डर प्रेस करून मी शोल्डर प्रेस करायला एकदम मस्त पंप झाला होता आणि बॉडी पण एकदम मस्त पंप झाली होती. ॲप्सचं पोझिशन डबल बायशेप, बॅक, ट्रायशेप, ॲप्स सगळे पोज मारून एकदम नंबर 1 पंप झाली होती. मला नंबर 1च आवडती माझी बॉडी. तुम्हाला आवडते का नक्की सांगा कमेंटमध्ये. यश शॉर्ट फॉर्म गोलू आज खूपच जास्त मूडमध्ये होता कारण की ते एकदम एन्जॉय करत एकदम गाडीवर मजेशीर बसला होता कारण की ते कुठं जात होता ते दांडिया बघण्यासाठी एका
कालच्या जागेवर जात होता जिथं की दांडिया बघितलं त्यानं. ते म्हणला की मला इथं लईच आवडला. इथं आम्हाला परमिशन नव्हती, त्याआधी आमचे मित्र समोर येऊन थांबले होते. गेटमध्ये फक्त एंट्री त्यांना आहे ज्यांच्यापाशी पास आहे. तर आम्ही सरांची एक परमिशन घेऊन आम्ही अंडर घुसलो. त्याचबरोबर आम्ही एंट्री गेटमध्ये फोटो वगैरे काढले आणि मस्तपैकी एकदम डेकोरेटवर गोल येऊन थांबला. मध्ये प्रवेश मिळतात गोलू एकदम खुश झाला आणि एकदम मस्तपैकी नजाऱ्याचा फायदा घेत उभा राहिलो. नजारा एकदम मस्त होता कारण की आज शेवटचा दिवस होता. दांडिया महोत्सव बघत बघत 10:30 कधी वाजत आले काही कळत नाही. बाप का बाप मोग्यांबो खुश हुआ थलई हुआ पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. पोस्टर असे लावले होते जणू काही इथं एखादी ऑडियन्सनी भरलेली पिक्चरची टाकीज आहे. वेळ जरा जास्तच होत होता आणि घरचे गेट बंद होईल अशी पण भीती होती. थोडा वेळ तर बाहेर बिनाकामी थांबू नये. चला तर मग गुड नाईट. आतापर्यंत तर फक्त सिंगल मुगुल मारला होता, परंतु मी चेक करणार होतो की मी दोन्ही हातांनी पण मारू शकतो का, कारण की तेवढी बॅलन्सिंग ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि हे कोणाला जरमध्ये आणि फॉर्म्समध्ये ताकद पाहिजे असतं. ते मी खूप छान पद्धतीने मारला, हे मला खूप आवडलं. स्टेबल होल्डिंग पण ठेवलं, हे पण खूप महत्त्वाचं असतं. शोल्डर आणि फॉर्म्ससाठी होल्डिंग करणं खूपच अतिशय महत्त्वाचं राहतं. चलत माझी बस स्टँडवर नजर पडली आणि मला दिसलं की बस स्टँडवर खूपच गर्दी पडली आणि एका बसमध्ये तर तुटून पडले. सूर्य माझ्या डोळ्यासमोर दिसत होता आणि गोली फ्रीजमध्ये आईस्क्रीम चेक करत होता. त्याला आईस्क्रीम तर भेटली नाही, परंतु राग त्याला आला होता. माझ्या डोळ्यासमोर सुंदरराव लपला होता. मी त्याला भिडवण्याचा प्रयत्न केला, पण कपूला आणलं होतं मी बॅडमिंटन खेळण्यासाठी क्रीडा संकुलनमध्ये. बॅडमिंटन खेळायला गेला होता तेव्हा तिथं कोर्ट खाली नव्हता, त्यामुळे वेटिंगवर थांबलो. कॉलेज कॅम्पसमधली सगळ्यात भारी आणि आवडती जिममध्ये ते म्हणजे कॉलेजची जिम. ही कॉलेजची जिम खूप जुनी आणि खूपच मस्त आहे. सगळी लोखंडी सामान आहे, हे मला खूप आवडतं. त्यासाठी कॉलेजपेक्षा रिसर्च कॅम्पस खूपच मस्त होता, ते म्हणजे पॉलिटेक्निकलचा. मी घरी आलो, कामकाज करण्यासाठी मदत करण्याला सुरुवात केली. त्याने खूप मेहनत करून ती खुर्ची पलीकडच्या रूममध्ये शिफ्ट केली आणि नंतर साफसफाई करायला पण सुरुवात केली. खूप मन लावून साफसफाई गोलीनी हा काम करून त्यांनी साबित करून टाकलं की कोणतंही काम करायला लाजायचं नसतं आणि हेच साफसफाई करणं आपलंच काम आहे. गोली काम करत असताना बघत मला भूक लागली होती. जेवण करायला बसलो होतो. त्याच्यामध्ये 2 भाज्या होत्या आणि 1 कांद्याची चटणी होती आणि चपाती होती. त्याचबरोबर दूध होतं. मी जास्तीत जास्त दूध पिण्याचा प्रयत्न करीत होतो कारण की मला प्रोटीनची जास्त गरज होती. मिळवायचं का त्याच्या पाठीमागे खूप मोठं कारण आहे, ते म्हणजे वर्कआउट झाल्याच्या नंतर प्रोटीन वगैरे लागतं कारण की बॉडी रिकवर होण्यासाठी आपल्याला आहाराची आणि प्रोटीन तत्वाची गरज लागते आणि ती आपल्याला भेटायला पाहिजे. तेव्हा मसल्स वगैरे मस्त डेव्हलप होतात. हे आपल्याला कंपल्सरी करावं लागतं. शहराच्या मध्ये तर हे मधल्यामध्ये छोट्या गोष्टी चालत असतात, पण शहराच्या बाहेरचं वातावरण खूप मस्त असतं, ते म्हणजे रिंग रोड. कारण की रिंग रोडचं लाईटिंग, फिनिशिंग, गाड्या, वाहन वगैरे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतात. त्यामुळे आम्ही नाईटला निघालो बाहेर फिरण्यासाठी, ते म्हणजे नजारा पाहण्यासाठी. ते नजारा बघायला किती छान दिसतो. फिरणं वगैरे खूप झालं. चला आता गुड नाईट, टाटा बाय बाय, गुड